पद्मिनी वहिनी, काय झालं? मी इथे आहे. अहो वहिनी, कौशिकीचा फोन आला होता. विचारत होती इराच्या ऍडमिशनचं काम झालं का? तारिणीला पाठवलंय मी. अहो पण कौशिकीला फोन गेला शाळेतून. आपल्या घरून अजून कोणीच पोहोचलं नाहीये. आज लास्ट डे हो ऍडमिशनचा. या बेलसरेंच्या दोन्ही मुलींना बेभरवशाच्या आहेत. एकीला तोंड रंगवायला आवडतं, दुसरीला तोंड चालवायला आवडतं. एक धड कामाची नाही. पण कौशिकी माहितीये ना तुम्हाला, स्वतःची ओळख वापरून काम करून घेणार नाही. तिची तत्व आड येतात ना. पण ही तारिणी कुठे गेलीये? ते केव्हाच पाठवलंय तिला? तुम्ही एकदा फोन करून विचारता का तिला? अहो आज शेवटचा दिवस आहे ऍडमिशनचा, आणि ऍडमिशन झाली नाही ना तर इराचं वर्ष वाया जाईल. हा, मग कळू दे कौशिकीला. ज्या सुनेवर तिचा इतका विश्वास आहे, तिला जबाबदारीची किती जाणीव येते. नाही, कळूच दे तिलाच. अहो या कमेंट. काय झालं ताई? लाडका भाऊ योजना फेल झाली का तुझी? तो जो रस्त्यावर उतरला होता हेल्पर गेलेला कॉन्ट्रॅक्ट आणायला, तो कुठे रस्त्यावरच राहिला का? तुझं काही काम आहे का माझ्याकडे? अरे हो, विसरलो मी. तू कामाव्यतिरिक्त फक्त तुझ्या लाडक्या भावाशी बोलतेस नाही का? युवराज प्लीज. काम आहे आणि माझं नाहीये, आपलंच काम आहे. ते क्लायंट्स आलेत, थांबलेत, कधीपासून खोळंबलेत. ते त्यांना असं वाटलं की मीटिंग कॅन्सल होते, पण डोंट वरी, मी होतो तिथे. मी घेतलं सांभाळून. मी त्यांना रिफ्रेशमेंटसाठी पाठवलंय. पण फार फार तर अर्धा तास आहे ताई आपल्याकडे. त्यानंतर आय कॅन्ट हँडल. नाही पण त्याची काहीच गरज नाही. मी येते ना. थांब. नाही नाही, तू येऊन काय करणार आहेस? काय तुझ्याकडे आहे का कॉन्ट्रॅक्ट? नाही ना. ज्याच्याकडे आहे त्याला कॉल कर, त्याला बोलव लवकर. तोपर्यंत मी सांभाळ. डोंट वरी. कुठे तो बघ ना, कुठे राहिलाय? टेक्नो, आय नो डेटा खूप आहे, पण तोपर्यंत तू मिसिंग कंप्लेंटचा डेटाबेस मॅच करायला सुरुवात कर. ठीक आहे? सध्या फक्त डेटा रिसीव होतो. इट इज अ लॉट टू प्रोसेस. तू करत राहा. हॅलो 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 रेवाताई. हॅलो 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 हॅलो. तिकडे रेंजचा काही इश्यू झालाय का? हॅलो केडी सर. रेवा, किती वेळ अजून? झालं 90% झालं. 2 मिनिटं. हॅलो ताई. हॅलो हॅलो. हा हा ताई. हॅलो केदार, कुठे आहेस तू? मी पोहोचतोय. बस थोड्या वेळात पोहोचतोय. तुला किती वेळ यायला? हे पोहोचतोय, बस रस्त्यातच आहे. केदार प्लीज लवकर ये. हे बघ सगळे इकडे थांबलेत. ओके, वेळ घालवू नकोस अँड रश प्लीज. हो, बस पोहोचतोय ताई. रेवा, लवकर चल. झालं झालं. टेक्नो. हा बोल टेक्नो. केडी सर, रेवा मॅम थांबा. कोणीतरी ह्याच डिरेक्शनला येत आहे तुमच्या मागून. किती वेळ यायला? बाहेर पडला तर तो माणूस दारातच तुमच्या समोर येईल. केडी सर, तुम्हाला आता आतमध्ये थांबून काहीतरी करावं लागणार आहे. प्लीज प्लीज बी क्विक. काहीतरी बघा तिकडेच. तिकडे कोणतरी येते. पुन्हा रेंज जाते यार. बॉस, ड्रग्स रॅकेट. पण एवढंच नाहीये. ऑर्गन ट्रॅफिकिंगच्या जाळ्यात सुद्धा अडकवलं गेलेलं असू शकतं या लोकांना. मी हे कन्फर्म नाही सांगत आहे, पण शक्यता सुद्धा नाकारता नाही येणार आपल्याला. पण तुम्ही हे कशावरून म्हणते? तू बघ ना, ही माणसं एकदम धडधाकट आहेत. त्यांना कुठेच काहीच झालेलं नाहीये. जेव्हा एखादा माणूस ड्रग्ज घेतो किंवा त्याला ड्रग्ज दिले जातात, त्यावेळेस त्याचं शरीर हळूहळू खालावत जातं. तो माणूस आजारी असल्यासारखा दिसायला लागतो. डोळ्याखालची काळी वर्तुळं वाढतात, गाल खपाटीला जातात. जर ड्रग्ज इंजेक्शनद्वारे घेतले गेले असतील तर हातावर त्याच्या जखमा असतात. तसं काहीच दिसत नाहीये. बरं, इथे आजूबाजूला कुठल्या दारूचा वास येत नाहीये किंवा अंमली पदार्थांचा सुद्धा वास नाहीये. ही माणसं चांगल्या घरातली वाटतात. हो बॉस, यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागणार, पण आपण डायरेक्ट ॲक्शन नाही घेऊ शकत. हो. हॅलो. हा 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 काकू, बोला ना. कुठे आहेस तू? एक काम सांगितलं होतं तुला, तेही धड जमत नाहीये. काय झालंय नक्की? तुम्ही मला शांततेत सांगाल का? काय झालंय काय? अगं, इराच्या शाळेतून फोन आला होता. तू अजून तिथे पोहोचलीच नाही असं म्हणतायत ते. तरी बरं, त्या कौशिकीची ओळख आहे म्हणून ती माणसं थांबणार आहेत. कुठे आहेस तू? तुझ्यामुळे ना त्या मुलीचं वर्ष वाया जाईल. नाही नाही, असं काही नाही होणार. अहो, मी तिथेच आहे. तू तिथेच आहेस, मग त्यांचा फोन का आला होता? मी ऍक्च्युली
इराच्या शाळेच्या बाहेर जरा ते झेरॉक्स काढून घेत होते ना, म्हणून तुम्हाला तसं वाटलं असेल. पण हे काय, तिचं ॲडमिशनचं काम ऑलमोस्ट झालंच आहे. आणि इराची मामी इराचं ॲडमिशन करणार. ती तिचं वर्ष वाया नाही जाऊ देणार. ठीक आहे, आता बोलण्यात वेळ वाया घालू नकोस. जे काम सांगितले ते कर लवकर. हो येस, मी येतेच घरी. हां, बस काही प्रॉब्लेम नाही तुझं हो. साहेबांना फोन कर आणि यांना घेऊन जायला सांग. अजून 2 माणसं आली म्हणून सांग. हसायला काय झालं? मोराची एवढी घाई झाली आहे का? हसायला का आला? तूच तुझ्या साहेबांना फोन करून सांग. आम्ही इथनं बाहेर पडताना आमच्या पायावर पडू शकणार नाही म्हणून.